नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा नवीन फायनल इयर सिरीजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण बघणार आहोत शालक्य तंत्रानुसार PA4चा सिलेबस आपण बघत आहोत. PA4मध्ये लेखन कर्म हा एक टॉपिक दिलेला होता, तर लेखन कर्माबद्दल आज आपण बघणार आहे. लेखन विधी बघून घ्या. सगळ्यात पहिले पूर्वकर्म काय, तर स्नेहन स्वेदन वमन विरेचनाद्वारे सगळ्यात पहिले शोधन करून घ्यायचं. स्थिती काय, तर तीव्र प्रकाश आणि हवा नसलेल्या निवांत स्थळी उताने झोपावे. स्वेदन बघा, स्वेदन गरम पाण्याने पापणीच्या बाह्य भागाचे स्वेदन करायचे. त्यानंतर प्रधान कर्मामध्ये बघा, मंडलाग्र पत्राने किंवा खरं शाकपत्र किंवा निर्गुंडी पत्र किंवा समुद्रपेन यांनी काय करायचं आपल्याला लेखन कर्म हे करायचे. लेखनमध्ये बघा सम्यक आणि निरवशेष लेखन आपल्याला करायचे. लेखनानंतर होणारा रक्तस्राव थांबल्यास पापणी पुन्हा आपल्याला शेकावी असं सांगितलेलं आहे. प्रतिसारणमध्ये बघा, विविध द्रव्यांनी प्रतिसारण करून नंतर गरम पाण्याने धुवावे आणि व्रणाप्रमाणे आपल्याला उपचार करायचे आहे. व्रणकर्ममध्ये बघा, व्रणकर्माकरिता घृत आणि मधूचा प्रयोग करायचा आहे. पश्चात कर्मामध्ये लेखनानंतर नेत्रास संपूर्ण विश्रांती द्यायची आपल्याला सांगितलेली आहे. म्हणजे ओव्हरऑल लेखन कर्मामध्ये काय, पूर्वकर्म स्नेहन स्वेदन शोधन करून घ्यायचं. मग स्थिती अशी पाहिजे जिथं प्रकाश हवाने पाहिजे, स्वेदन करायचं, गरम पाण्याने पापणे स्वेदन करून घ्यायचं बाहेरून. मग प्रधान कर्मामध्ये मंडलाग्रपत्र झालं, खरं शाकपत्र झालं, निर्गुंडी पत्र झालं, समुद्रफेन झालं. याने आपल्याला काय करायचे, तर यांनी आपल्याला लेखन करायचे. त्यानंतर लेखन सम्यक आणि निरवशेष झालं पाहिजे. आणि लेखनानंतर होणारा रक्तस्राव आपल्याला थांबवण्यासाठी वापस पापणीला, म्हणजे एकदा थांबला की पुन्हा पापणीला आपल्याला शेक द्यायचं आहे. प्रतिसारणासाठी आपल्याला जे विविध द्रव्य वापरायची. त्यानंतर गरम पाण्याने धुवून एकदम व्रणप्रमाण चिकित्सा. व्रणप्रमाण चिकित्सा म्हणजे काय करायचं, तिथं घृत आणि मधूचा प्रयोग करायचा आहे. पश्चात कर्मामध्ये काही नाही, संपूर्ण विश्रांती सांगितलेली. बाकी लेखन कर्माचं आपल्याला इथं इंडिकेशन सांगितलेले होते, राईट. तर इंडिकेशनमध्ये बघा, तर लेखन कर्माचे इंडिकेशन्स काय काय, तर उत्संगिनी, कुंभिका, वर्त्म शर्करा, पोतकी, बहलवर्त्म, उत्क्लिष्ट वर्त्म, क्लिन्न वर्त्म, पित्तोत्क्लिष्ट, रक्तोत्क्लिष्ट, कफोत्क्लिष्ट, क्लिष्टवर्त्म, वर्त्मकर्दम, शाववर्त्म, वर्त्माबंधक आणि कुकुनक. हे सगळे काय झाले, त्याचे इंडिकेशन झाले. आता कॉन्ट्राइंडिकेशनमध्ये काय, तर बाकी सगळे व्याधी, भेद्य व्याधी झाले. त्यानंतर इतर असाध्य व्याधी त्याची कॉन्ट्राइंडिकेशनमध्ये आपण टाकू शकतो. असाध्य व्याधी सगळ्यांच्या कॉन्ट्राइंडिकेशनमध्ये. असाध्य कोणते कोणते बघून घ्या, शोणितार्श, वातहत, वर्त्म, कुंचन आणि निमेष हे सगळे कॉन्ट्राइंडिकेटेड व्याधी आहेत. बाकी कॉम्प्लिकेशन मॅनेजमेंटमध्ये आपल्याला हेच आहे की व्रणकर्म, घृत, मधू, ठीक आहे. आणि इतर आपले जे काही इमर्जन्सी आपल्याला लिहू शकतो आपण. बाकी एवढंच होतं की डिस्कस लेखन इन नेत्ररोग, त्याच्यामध्ये इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, टेक्निक्स झाल्या बघितल्या आपण, प्रोसिजर बघून घेतली, रेकग्नाइज अँड मॅनेज कॉम्प्लिकेशन, बस संपला विषय. चलो ये हो गया आपने लेखन कर्म. और एक हे टॉपिक वो आहे आपला भेद्यविधी. हा भेद्यविधी बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. भेद्यविधीमध्ये बघा, भेदनमध्ये काय काय दिलेलं आहे, डिस्कस भेदन इन नेत्ररोग, इंडिकेशन, कॉन्ट्राइंडिकेशन, इन्सिजन टेक्निक्स, प्रोसिजर अँड रिकग्नाइज मॅनेजमेंट अँड मॅनेजमेंट ऑफ कॉम्प्लिकेशन हेच आहे. भेद्यव्याधीमध्ये बघ 4 भेद्यव्याधी, अंजनामिका, बिस्वर्त्म, लगन आणि अलर्जी हे लक्षात ठेवायचे आहे. त्यामध्ये सामान्य म्हणजे हे त्याचे इंडिकेशनचं. कॉन्ट्रा इंडिकेशनमध्ये असाध्य व्याधीचे नावं लिहून टाकायचे, संपला विषय, ठीक आहे. हे इंडिकेशन्स आहे. त्याच्यामध्ये बघा विधी कसा आहे बघून घ्या. सगळ्यात पहिले सामान्य भेदन विधी कसा आहे, तर सगळ्यात पहिले स्नेहन करायचं. मग स्वेदन कशाने, तर निंबादी चूर्ण पाण्यात टाकून त्याच्या वाफेने आपल्याला स्वेदन करायचं. त्यानंतर शोधन करा, वमन, विरेचन, रक्तमोक्षण. शोधन केल्यानंतर शमन चिकित्सा पण देऊ शकतो आपण किंवा विमलापन पण देऊ शकतो. विमलापनमध्ये बघा, शमन न झाल्यास पक्व अवस्थेत येण्याकरिता विमलापन, अवसेचन देऊ शकतो, उपनाह देऊ शकतो. त्यानंतर शस्त्राने भेदन करायचं. अवसेचन उपनाहन दिलं की डायरेक्ट आपल्याला काय करायचं, शस्त्राने भेदन करायचे. आणि त्यानंतर व्रणप्रमाण चिकित्सा. व्रणप्रमाण चिकित्सामध्ये काय, घृत आणि मधू तेच आपलं. आणि प्रक्षालन, शोधन, रोपण लास्ट जसं आपण केलं होतं सेम तसंच, ठीक आहे. तर इथं झाले आपले लेखन कर्म आणि भेदन कर्म. त्यानंतर आपण काही पॉईंट्स बघणार आहोत. ट्रॉकोमा आपला पार्ट होता बघा, डिस्क्राईब द क्लिनिकल फीचर अँड ट्रीटमेंट ऑफ द पोतकी, ठीक आहे. तर पोतकीमध्ये बघा, पोतकी म्हणजे काय, ट्रॉकोमा. त्याचा श्लोक आहे, स्राविन्य कंडुरा गुर्जो रक्तसर्षप सन्निभ पीडकाश्च रुजावत्य पोतक्य इति संहिता. सुश्रुत उत्तर तंत्र 3रा अध्याय. तर त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले वर्त्म प्रदेशी पीडका होता. त्यानंतर त्याच्या अभ्यंतरभागी मोहरीच्या आकाराच्या तांबड्या श्वेतवर्णाच्या घन अशा शोथ, कंडू, गौरव, मंदवेदना आणि पिच्चिल स्त्राव अशा काय होता, पीडका होता. म्हणजे काय, तर वर्त्माच्या प्रदेशी अंतर्भागामध्ये मोहरीच्या आकाराच्या, त्यानंतर तांबड्या रंगाच्या, श्वेतवर्णाच्या, घन
अशा पीडका होता आणि त्याच्यामुळे डोळ्यामध्ये काय होतं पोरांनो, तर त्याच्यामुळे डोळ्यामध्ये शोथ होतो, कंडू होतो, गौरव होतो, मंदवेदना होता आणि पिच्छिल स्त्राव निर्माण होतो आणि अशा पीडकांना आपण काय म्हणतो, पोतके म्हणतो. दोषाचा दोष कोणता आहे, तर इथं कफ दोष आहे, त्याच्यामुळे सगळे लक्षण दिसतं आपल्याला, शोथ, कंडू, गौरव, मंदवेदना, आहे की नाही. चिकित्सेमध्ये बघा 11 चिकित्सा सांगितले आहे. त्यामध्ये लेखन, त्यानंतर प्रथम प्रच्छान, नंतर लेखन, ठीक आहे. पहिले प्रच्छान करायचं मग लेखन करायचं. प्रतिसारण सांगितले, परिषेक सांगितले, आच्छादन सांगितले, अंजन सांगितले, रक्तमोक्षण सांगितले. रक्तमोक्षणमध्ये जलोकावचरण सांगितलेले आपल्याला, ठीक आहे. हे आपल्याला अशा चिकित्सा सांगितलेल्या आहे. त्यानंतरचा डिसीज आहे वर्तम शर्करा सांगितलेला आहे आपल्याला. वर्तम शर्करा म्हणजे सिक्ता वर्तम दोन्ही आपण एकच आहे. पीडका अभि सुसूक्ष्म अभि गणर अभि बी गणराभि बी संवृत्ता. पीडका या खरा स्थूला या नेय वर्तम शर्करा. सगळ्यात पहिलं वर्तम शर्करा म्हणजे काय, तर मोठी पीडका, ती पण आभ्यंतर भागीच होणार आहे. पीडकाभोवती अनेक अजून पीडका दिसन ना, आणि वाळूप्रमाणे खरखरीत वृक्ष घन पीडका दिसन, त्यांना आपण काय म्हणतो, वर्तम शर्करा. बघा वर्तम शर्करा हे वर्तमाच्या ठिकाणी होणारे मोठी पीडिका राहणार आहे. वर्तमाच्या आभ्यंतर भागी एका पीडिकेच्या भोवती अनेक पीडका दिसणार, आपल्याला ती पीडका विषय राहणार आहे वाळूप्रमाणे खरखरीत वृक्ष घन, अशी जी पीडिका दिसणार तिला म्हणणार आपण वर्तम शर्करा. त्यामध्ये दोष कसे आहेत, तर त्रिदोष जे चिकित्सा छेदन प्रथम, नंतर लेखन करायचे. बाकी मॉडर्नमध्ये यालाच म्हणतो आपण ग्रॅन्युलर फॉर्म ऑफ ट्राकोमा किंवा फॉलिक्युलर कंजक्टिव्हायटिस. त्यानंतरचा पॉईंट आहे आपला वाताहत वर्तमा. वाताहत वर्तमामध्ये रूप बघून घ्या, तर वर्तमास ठिकाण शैथिल्य येतं, नंतर पापण्या उघडल्यानंतर म्हणजे उघडलेल्याच अवस्थेत राहतात आणि त्या बंद करता येत नाही. त्यामध्ये कधी कधी वेदना असतात तर कधी कधी नसतात, त्याला म्हणतो वाताहत वर्तम. म्हणजे दिस इज जस्ट लाईक अ टॉसिस म्हणू शकतो आपण याला. बघा म्हणजे वर्तमास ठिकाणी शैथिल्य येतं, पापण्या उघडलेल्या अवस्थेतच राहतात, त्या बंदच नाही होत आणि त्याच्यामध्ये वेदना असता कधी नसता. दोष कोणता आहे, तर वात प्रकोप. चिकित्सा असाध्य सांगितलेली, मॉडर्ननुसार याला आपण म्हणतो लॉग ऑफ थल्मस, आणि बाकी सामान्यमध्ये साध्यमध्ये असाध्य सांगितलेली वाताहत वर्तम. त्यानंतरचा टॉपिक आहे उत्कृष्ट वर्तमा, जो की वाघभटनी सांगितलेला आहे. याच्यामध्ये काय होतं, पापण्यास ठिकाणी रक्त आणि त्रिदोष पुन्हा पुन्हा उत्कृष्ट होऊन कोणत्याही चिकित्सेविना पुन्हा शांत होतात आणि पुन्हा पाणी म्लान निस्तेज दिसते. या व्याधीला आपण काय म्हणतो, पापणी जी आपली ती म्लान आणि निस्तेज दिसते बरं का, निस्तेज, त्याला आपण काय म्हणतो उत्कृष्ट. उत्कृष्ट म्हणजे काय, तर रक्त आणि त्रिदोष प्रकोप होता, उत्क्लेशित होता तिथं, आणि कोणत्याही चिकित्सेविना पुन्हा वापस शांत होऊन जातं. पण त्याच्यामुळे काय होतं, तर ती पापणी म्लान निस्तेज दिसते, त्याला आपण म्हणतो उत्कृष्ट वर्म. दोष कोणते कोणते, रक्त त्रिदोषच. चिकित्सा लेखन प्रतिसारण सांगितली, मॉडर्नमध्ये याला म्हणतो माइल्ड इन्फेक्टिव्ह कंजक्टिव्हायटिस. त्यानंतर क्लिष्ट वर्तम. क्लिष्ट वर्तमामध्ये बघा मृदू अल्पवेदनम ताम्रम यदवर्तमम समेच अकस्मात भवेत रक्तम क्लिष्टवर्तम तदा आशिते. त्यामध्ये दोष प्रकोप होतो, पापणी स्पर्शाला मृदू अल्पवेदनायुक्त असते, ताम्रवर्णाची असते, अकस्मात रक्तवत लाल दिसते आपल्याला, आणि बंधुजीव व फुलाच्या वर्णाची, ठीक आहे. बंधुजीव फुला नावाचे फुल आहे, त्याच्या वर्णाची आपल्याला पापणी दिसते, ठीक आहे. दोष प्रकोप होतो, पापणी स्पर्शाला मृदू अल्पवेदनायुक्त लागते, ताम्र वर्णाची पापणी लागते, अकस्मात रक्तवत लाल होती, बाकी बंधुजीव फुलाच्या वर्णाची दिसती, त्याला आपण म्हणतो क्लिष्टवर्तम. रक्तदृष्टी सांगितलेली इथं. चिकित्सा लेखन आणि प्रच्छान, म्हणजे सगळ्यात पहिले प्रच्छान करायचं आणि मग लेखन करायला सांगितलं. मॉडर्नमध्ये याला इन्फिल्ट्रेशन स्टेज ऑफ ॲक्यूट प्युलरन कंजक्टिव्हायटिस किंवा हायपरेमिया ऑफ द लीड असं सांगितलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर ट्रॅकियासिसमध्ये बघा आयलॅशेस मिसडायरेक्टेड असतं. डेफिनेशन बघा, इट इज अ कंडिशन इन विच द आयलॅशेस आर मिसडायरेक्टेड बट द लीड मार्जिन रिमेन्स इन नॉर्मल पोझिशन. मिसडायरेक्टेड आयलॅशेस रब अगेन्स्ट द कॉर्निया इज प्रोड्यूस द व्हेरियस इरिटेटिव्ह सिम्पटम्स. याच्यामध्ये काय असतं, आयलॅशेसच मिसडायरेक्टेड असतात, त्यामुळे काय होतं, तर म्हणजे लीड मार्जिन नॉर्मल असते पण आयलॅशेस मिसडायरेक्टेड असतात. त्याच्यामुळे काय होतं, तिथं कॉर्नियाच्या अपोजिट आयलॅशेस रब होता आणि मग त्याच्यामुळं इरिटेटिव्ह सिम्पटम्स आपल्याला दिसतात. इटिओलॉजी काय याची, तर ब्लेफरायटिस इंजुरी असेल काही, किंवा ऑपरेशन झालं असेल आयलिडचं, किंवा ट्राकोमा किंवा बर्न्स आहे. सिम्पटम्समध्ये बघा फॉरेन बॉडी सेन्सेशन झालं, वॉटरिंग ऑफ आय, बाकी पेन अँड अल्सरेशन, फोटोफोबिया त्याचे सिम्पटम्स आहे, ठीक आहे. त्यानंतर सायन्समध्ये सिलिअरी कंजेशन असेल, सुपरफिशियल कॉर्नियल ओपेसिटी आहे. ट्रीटमेंटमध्ये बघा इपिलेशन किंवा रिमूव्हल ऑफ हेअर्स, इलेक्ट्रोलायसिस म्हणजे रिपीटेड आफ्टर फ्यू वीक्स. त्यानंतर प्लास्टिक सर्जरी इफ लार्ज नंबर ऑफ लॅशेस इन्व्हॉल्ड. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉसिस म्हणजे बेंट ऑर डाऊनवर्ड हँग. त्यामध्ये डेफिनेशन बघा, तर ड्रुपलिंग ऑफ अप्पर आयलिडची ड्रुपलिंग म्हणजेच काय आपण म्हणतो त्याला टॉसिसचे 2 प्रकार आहे, कंजनायटल आणि ॲक्वाइड. त्याच्यामध्ये बघा युज्युअली बायलॅटरल आहे, कंजनायटल हे युज्युअली बायलॅटरल आहे आणि ॲक्वाइड हे युज्युअली युनिलॅटरल, म्हणजे AU आणि CB लक्षात ठेवू शकता तुम्ही इथे. त्याच्यामध्ये ड्यू टू
डेफिनेटिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द लिव्हेटर पाल्पेब्री सुपेरियर हे कंजेनायटल होत असतं. ठीक आहे. ड्यू टू डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ लिव्हेटर पाल्पेब्री सुपेरियर LPS. आणि ॲक्वायर्डमध्ये बघा युजली कॉज बाय थर्ड नर्व पाल्सी. बरं का, ही थर्ड नर्व पाल्सी इकडे लक्षात ठेवायचं ॲक्वायर्डमध्ये. बाकी याच्यामध्ये ॲक्वायर्डमध्ये काय आहे, हेवीनेस ऑर ऑफ अप्पर आयलिड ड्यू टू द ट्यूमर ऑर द ट्रायकोमा ऑर एडिमा. बाकी याचे क्लिनिकल फीचर काय, तर कॉस्मेटिक डिस्फिगरमेंट होते, म्हणजे डोळे दिसण्यास घाण होता. त्यानंतर हाफ ऑर मोर पोर्शन ऑफ कॉर्निया कवर्ड बाय द अप्पर लिड. बाकी व्हिज्युअल डिस्टर्बन्स राहील त्याला. त्यानंतर टिल्टिंग ऑफ हेड बॅकवर्ड, थोडं बॅकवर्ड असं वरती करून बघावं लागेल. त्यानंतर रिंकल्स ऑन द फोरहेडवर रिंकल्स येईल, कारण तो डोळा पूर्ण उघडायचा प्रयत्न करेल तर पापणी वरती गेल ना, मग रिंकल्स दिसेल. इलिव्हेशन ऑफ आयब्रोज. ठीक आहे. बाकी ट्रीटमेंट काय सांगितली इथं, सर्च अँड ट्रीट कॉज, निदान परिवर्तन अँड सर्जिकल करेक्शन सांगितलेलं आहे. तर इथं आपला पहिला पेपरचा PA4चा सिलेबस जो आहे तो संपत आहे. यामध्ये काय जर कोणाला काही डाऊट असेल तर ते विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय आयुर्वेद.